टेट 2025 साठी टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो। आज आपण टेस्ट क्रमांक 3 घेत आहोत गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात। आणि आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजेच असमानता, अर्थातच काय इनइक्वालिटी। इनइक्वालिटीवर आपण 25 प्रश्न घेत आहोत आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की ही टेस्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 200 रुपयाची माझीवाली टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल, ज्यामध्ये 10 पेपर फुल लेंथचे भेटतात। फुल लेंथ म्हणजेच काय 200 मार्क्सचे पेपर भेटतात तंतोतंत IBBS पॅटर्न प्रमाणे। त्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा टेस्ट सिरीज 25 प्रश्नांची उपलब्ध करून देण्यात येत आहे। पहिला प्रश्न आपण घेऊया इनइक्वालिटीचा। अतिशय इम्पॉर्टंट असे हे सर्व प्रश्न आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला ही टेस्ट मी दाखवून देतो किती प्रश्न आहे। तर सरळ सरळ या ठिकाणी 25 प्रश्न आहे, ठीक आहे। हे बघा हे 25 प्रश्न येतात, ओके। आणि लास्टमध्ये याच्यावाली आपण काय दिलेली आहे तर शेवटी दाखवतो की आन्सर शीटसुद्धा दिलेली आहे। प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला योग्यरित्या आणि वेधकतेने सॉल्व करून देणार आहोत। चला थोडं झूम करतो म्हणजे तुमच्यावाले ते लक्षात येणार, ठीक आहे। चला पहिला प्रश्न बघा, हा आहे पहिला प्रश्न। इनइक्वालिटी म्हणजेच काय तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतात। एक म्हणजे ग्रेटर दॅन असते, स्मॉलर दॅन पण असते, त्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी चिन्ह येत असतात। आता मित्रांनो ह्या चिन्हाचं कंपॅरिझन कसं करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहोत। बघा सुरुवातीलाच या ठिकाणी काय दिसून येतं तुम्हाला तर ओके बघा या ठिकाणी विधाने देण्यात आलेले आहे। इथं डायरेक्शन जे आहे ते तुम्ही वाचून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की स्टेटमेंट देण्यात येतं आणि स्टेटमेंट देण्यात आल्यानंतर मग त्याच्या संदर्भात निष्कर्ष देण्यात येते। आता हे जे दोन निष्कर्ष आहे याच्यावाले या स्टेटमेंटचे खरे निष्कर्ष निघत असतात। खरे निष्कर्ष म्हणजेच रिअलचे कॉन्क्लुजन्स आहे ते निघत असतात। परंतु आपण काय करायचं आहे निष्कर्ष आधी आपण काय करायचं निष्कर्षाकडे थोडंसं बघायचं जे काय ते याला खरं खोटं आपण ठरवणार आहोत, सत्य असत्य आपण या ठिकाणी याला ठरवणार आहोत। आता स्टेटमेंट जे आहे या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहे। कधी कधी काय होतं की एकच स्टेटमेंट दिलं जातं, खूप लांबलचक असं स्टेटमेंट असते, त्यामध्ये आपल्याला काही करायचं नसते। जर दोन स्टेटमेंट दिले किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट जर दिले तर आपल्याला त्याला बाउंड म्हणजेच एकत्रित करायचे असते। आता या ठिकाणी बघा निष्कर्षानुसार म्हणा की डायरेक्टच आपण त्याला काय करू एकत्रित करून घेऊ। एकत्रित करण्यासाठी काय करायचं तर हे लक्षात घ्या की याचीवाली एंडिंग कशाने झालेली आहे यसनं झालेली आहे, याची सुद्धा एंडिंग यसनं झालेली आहे। हा एवढा पार्ट आपण जैसे ती लिहून घेऊ, जे ग्रेटर दॅन डी, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन ए, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू यस। आता यसपासून ह्या यसपर्यंत आपण ज्यावेळेस अशी उडी मारली तर हा यस कॅन्सल होणार, म्हणजेच आपण हा यस कॅन्सल झाल्याबरोबर इकडे असा उलटा प्रवास होईल। उलटा प्रवास होईल म्हणजे चिन्हांची सुद्धा उलट करावं लागेल। आता यस नंतर हे जे चिन्ह आहे स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे, तर आपल्याला याला ग्रेटर दॅन इज इक्वल टू करून घ्यावं लागेल। इथून चिन्हांची अदलाबदल होत आहे। नंतर एफ आपण घेतलेला आहे, त्यानंतर स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे तर या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू घ्यावं लागेल। नंतर एक्स आपण लिहून घेतला, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आहे तर या ठिकाणी स्मॉलर दॅन सी घ्यावं लागेल। झालं, म्हणजेच अशा पद्धतीने हे स्टेटमेंट काय झालं तर एकत्रित झालं। एकत्रित स्टेटमेंट झाल्यानंतर तुम्हाला एकच सांगतो की दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। एक म्हणजेच एक हे बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो, हे बघा असे दोन बॉक्स नेहमीसाठी लक्षात घ्या। आता नेहमी हे हा बॉक्स लिहिणार नाही, फक्त तुम्हाला आधीच सांगतो की एक बॉक्स असतो लेससाठी आणि एक बॉक्स असतो ग्रेटरसाठी। आता लेससाठी काय असते तर लेस दॅन असते, नंतर लेस दॅन इज इक्वल टू आणि त्याच्यानंतर असते इज इक्वल टू। ग्रेटरसाठी ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि एक असते इज इक्वल टू। आता हे सुरुवातीला मी सांगितले, शेवटपर्यंत मी ते सांगत जाणार नाही, फक्त तुम्ही इथं लक्षात घ्यायचं की मगरमच्छ बडी मछली को खा जाता है। म्हणजेच हा जो ग्रेटर दॅन आहे ना, म्हणजेच 5 इथं टाकले आणि इथं 6 टाकले तर मगरमच्छ बडी मछली को खा जाता है, म्हणजे असा 6ला खाऊन टाकेल। मगरमच्छ बडी मछली को खा जाता है। सो याला असं करणार तुम्ही, म्हणजेच काय 5 इज लेस दॅन 6 झालं। कधी कधी जर समजा हा जर 6 इकडे असेल आणि इकडे 5 असेल तर इकडच्याला खाऊन टाकेल, जो मोठा आहे त्याला खाऊन टाकेल। और छोटी मछली को छोड़ देता है, छोटी मछली ही झाली आणि ही मोठी मछली। तरी सुद्धा एक सांगतो की ह्या दोघांना महत्त्व द्यायचं। या सुरुवातीला जे मी लेस दॅनच्या ब्लॉक्समध्ये लेस दॅन लिहिला
तर याला महत्त्व द्या, या दोघांना नंतर महत्त्व द्या. जर हा नसेल ना, जर हा स्मॉलर दॅन नसेल म्हणजे लेस दॅन नसेल तरच मग या दोघांपैकी या लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं. सेम टू सेम इकडचं आहे. जर ग्रेटर दॅन असेल ना तर त्या कंपॅरिझनमध्ये तर ग्रेटर दॅनलाच महत्त्व द्या, जर नसेल तर मग याला महत्त्व द्या. आता हे तुम्हाला लक्षात आलं. आता त्याचं कंपॅरिझन कसं करायचं बघा. निष्कर्षाकडे जाऊ आपण. डी एक्स देण्यात आलेलं आहे. डी आहे कुठं, या ठिकाणी आहे डी, आणि एक्स कुठे आहे तर या ठिकाणी, म्हणजे एवढा भाग. डी आपण लिहून घेतला, एक्स आपण लिहून घेतला. डी आणि एक्सच्या मध्ये कोणकोणते या ठिकाणी चिन्ह आले ते बघा. हा काय आहे, ग्रेटर दॅन आला, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे. झाले एवढे 4 चिन्ह आले डीपासून ते एक्सपर्यंत. आता एवढे 4 चिन्ह आल्यानंतर हे बघा, हे थोडंसं आपल्याला खाली घ्यायला लागत होतं. येस, हे 4 चिन्ह आले. मग 4 चिन्हामध्ये हे कोणाकडे फ्लोज होईल, सगळे ग्रेटर दॅनच्या संदर्भात असल्या कारणाने इकडे फ्लोज होणार. इकडे फ्लोज झाल्यानंतर महत्त्व कोणाला, ग्रेटर दॅनला. म्हणजे ह्या ग्रेटर दॅनला महत्त्व आहे, याला महत्त्व नाही म्हणून हे आपण कट करून टाकले. म्हणजे फायनली आपण काय म्हणणार, डी इज ग्रेटर दॅन एक्स. हा झाला खरा निष्कर्ष. हा काय खरा निष्कर्ष आहे. पद्धतशीर लक्षात घ्या, मी अगदी स्लोमध्ये तुम्हाला समजावून सांगत आहो, मात्र तुम्हाला फास्ट सोडवावं लागेल. येस, आता डी इज ग्रेटर दॅन एक्स हा खरा निष्कर्ष झाला. या ठिकाणी निष्कर्ष काय, डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स आहे, म्हणजे हे काय झालं तर रॉंग झालं. आता सी आणि एच्या संदर्भात आपण पुढे जाऊ. सी आणि एच्या संदर्भात, सी आहे कुठं, इथे आहे, आणि ए आहे कुठं, इथे आहे. आपण असं घेऊ, वर लिहून घेतो मी, ए सी घेऊ. सी आणि ए जरी असेल ना तर ए पासून तर सी पर्यंत आपण विचार करूया. ए सी याला पलटवता येते आपल्याला, याला पलटवता येते किंवा याला पलटवता येते. या ठिकाणी बघा चिन्ह कोणकोणते आले, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला, पुन्हा ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला, नंतर इथं स्मॉलर दॅन आला. या ठिकाणी 2 वेगवेगळे चिन्ह आले, म्हणजेच टक्कर होणारे चिन्ह आले. टक्कर होणारे जर चिन्ह आले ना तर ए आणि सी मध्ये कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही. मग कोणते चिन्ह येऊ द्या या दोघांच्या मध्ये, डायरेक्टली रॉंग म्हणायचं. या ठिकाणी बघा, याला आपण कसं कन्वर्ट करू शकतो. आता इथे ए आणि सी आहे ना, तर याला आपण ए सी म्हणू शकतो. कसं म्हणणार बरं ए सी, तर या ठिकाणी बघा, हा ए घ्यायचा, हा जो ग्रेटर दॅन आहे तर तो स्मॉलर दॅन करायचा, आणि सी हे असं करू शकतो आणि हे असं करू शकतो. याच्यामध्ये दोघांमध्ये काहीच फरक नाही. आपण उलट केलं. आता हे तंतोतंत याच्याशी जुळते, ए आणि सी जुळला की नाही. पण खरा निष्कर्ष काय येते की ए आणि सी मध्ये कुठलाच संबंध प्रस्थापित होत नाही, आणि इथं तर संबंध दाखवण्यात आलेला आहे लेसचा, म्हणून हा सुद्धा कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष खरा ठरत नाही. दोन्ही निष्कर्ष रॉंग आहे मित्र. काय आहे, दोन्ही निष्कर्ष रॉंग ठरलेले आहे. आपण बघत आहोत गणित आणि बुद्धिमत्तेची 25 प्रश्नांची टेस्ट क्रमांक 3. तुम्हाला ही व्हॉट्सअपवर उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला 7709119501 वर कॉन्टॅक्ट करावं लागेल. 200 प्रश्नांची टेस्ट सिरीज जॉईन करावं लागेल, तरच हे पेपर तुम्हाला मिळेल प्रॅक्टिससाठी. ओके, झालं. आता ॲन्सर कसं आहे, तर ॲन्सर या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी झालं. ॲन्सर या ठिकाणी आहे. याचा अर्थ असा की दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत, दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत. म्हणजेच बोथ या ठिकाणी बघा, नायदर वन नॉर सेकंड इज ट्रू. ना पहिला ना दुसरा खरा आहे, सत्य आहे. ना एक सत्य आहे ना 2, म्हणजेच प्रॉपर ॲन्सर येते या ठिकाणी सेकंड. याच पद्धतीने आपण एक 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 स्टेटमेंट जोडत जाऊ, निष्कर्ष काढत जाऊ आणि ॲन्सर देत जाऊ. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा ना. ॲन्सर शीटमध्ये तुम्हाला दाखवतो आहे की नाही. ॲन्सर शीटमध्ये सेकंड हे बघा, एकचं ॲन्सर सेकंड आलेलं आहे. ना एक सत्य ना 2. म्हणजे आपल्याकडे जे ॲन्सर शीट आहे त्यानुसार आपण ते प्रश्न सगळेच्या सगळे योग्यरित्या सॉल्व करत आहोत. चला पुढे. आता ॲन्सर शीट मी बाजूला काढून ठेवून देतो ते. आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन लक्षात घ्या. विधाने आणि निष्कर्षाकडे सर्वप्रथम लक्ष द्यायचं. तुम्ही हे वाचत बसू नका, डायरेक्टली विधाने आणि निष्कर्ष. आता याला जोडता येतं मित्रा. कसं जोडणार बरं, मी कसं जोडतो ते बघा, आणि तुम्ही त्याच पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करा. डब्ल्यू आणि बी इथं हे अटॅचमेंट आहे आणि ही अटॅचमेंट आहे. म्हणजे आपण मोठं स्टेटमेंट कसं तयार करू शकतो. डब्ल्यू इज इक्वल टू बी. आता हा कॅन्सल केला तर सरळच आहे ना हे, म्हणजे सरळ आहे तर चिन्ह बदलवण्याची काही गरज नाही. मग या ठिकाणी लेस दॅन इज इक्वल टू एफ.
आता याची एंडिंग आणि याची स्टार्टिंग ही आहे म्हणून याला कॅन्सल केलं आणि इथं लेस दॅन आर झालं. हे आता एक रिअल स्टेटमेंट झालं, एकमेव. आता काय विचारलं निष्कर्ष, हा अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे, खरंच इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा W=F आहे आणि W=F आहे. आपण W पासून तर F पर्यंतचा विचार करायचा. W आणि F च्या मध्ये चिन्ह कोणते आले तर =चं चिन्ह आलं आणि ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन =चं आलं. तर मग महत्त्व कोणाला देणार याला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो W इज लेस दॅन =F. हा झाला खरा निष्कर्ष. काय झाला हा खरा निष्कर्ष झाला. आता खरा निष्कर्ष जर हा असेल तर याच्या दोन भाग पडू शकतात, पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये ऑर टाका लागत असते आपल्याला, ऑर. म्हणजेच इथं आपण वरच्या दृष्टिकोनातून याच्या दृष्टिकोनातून W इज लेस दॅन F म्हणू शकतो आणि ह्या खालच्या याच्या दृष्टिकोनातून हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणून W=F म्हणू शकतो. आता कंपॅरिझन करू. हे दोन्ही निष्कर्ष खरे आहेत पण याच्यामध्ये हा खरा आहे नाहीतर हा खरा आहे. म्हणजेच किंवाचा मतलब येतो. किंवा जे ऑप्शनमध्ये असेल तेच ॲन्सर या ठिकाणी टाकूया आपण. कारण पहिला निष्कर्षही बरोबर दिसतं आणि दुसरा निष्कर्ष बरोबर दिसतं. विद्यार्थी इथंच चुकतात. त्यांना असं वाटतं की हे दोन्ही निष्कर्ष खरे आहे म्हणून ते ॲन्सर काय मारणार तर 5 मारणार. 5 ॲन्सर या ठिकाणी घेऊ नका. का नाही घ्यायचं? कारण की एकतर 1 बरोबर आहे नाहीतर 2 बरोबर आहे. म्हणजे आयदर ऑर या ठिकाणी येते. असे जर 2 भाग पडत असले तर आयदर ऑरचं ऑप्शन तुम्ही चूज करायचं किंवा ज्या ठिकाणी असेल ते ऑप्शन चूज करायचं. या ठिकाणी आहे थर्ड ॲन्सर. ओके, चला नेक्स्ट तिसरा क्वेश्चन. या तिसऱ्या क्वेश्चन्समध्ये बघा काय आहे. हा तिसरा आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊ. येस, ओके. विधान आणि स्टेटमेंट देण्यात आलेले आहे. हे विधान आहे आणि हा स्टेटमेंट आहे. ठीक आहे, याला फोल्ड करतो थोडंसं. ओके, बघा आता हा आहे तिसरा प्रश्न. या ठिकाणी याला आपण सरळ करून घेणार ना. याची एंडिंग या स्टेटमेंटची एंडिंग ईने झालेली आहे आणि याची वाली एंडिंग याने झालेली आहे. म्हणजेच आपण याला कट करून असं जाऊ शकतो. एक मोठं स्टेटमेंट आपण तयार करू शकतो. काय येणार आहे F इज लेस दॅन A इज ग्रेटर दॅन B बरोबर E. झालं, लिहून घेतलं. नंतर मग E कॅन्सल केला तर याचं चिन्ह बदलावं लागेल कारण की आता रिव्हर्स आपल्याला प्रवास सुरू झाला. म्हणजेच हा जो G आहे मित्रा तर ग्रेटर दॅनचं चिन्ह तर लेस दॅन G होणार. लेस दॅन G समजून घ्या. बरोबरचं चिन्ह बरोबर नंतर C टाकला. इथं लेस दॅन आहे तर इथं होणार आहे ग्रेटर दॅन D. हे झालं रिअल स्टेटमेंट. आता याच्यावर रिअल निष्कर्ष आपल्याला काढावे लागतात आणि त्यासाठी आपण काय यूज करणार आहोत तर यांच्या निष्कर्षाकडे आपण आधी जाणार आहोत. कोणता आहे त्यांचा निष्कर्ष तर E आणि E आहे. ठीक आहे, ए पासून तर आपण E पर्यंत गेलो एवढं. तर या ठिकाणी आपल्याला ए आणि ईच्या मध्ये ग्रेटर दॅन आणि =, असे दोनच चिन्ह सापडले. या =ला महत्त्व नाही म्हणून फायनली ए इज ग्रेटर दॅन ई आपण म्हणणार. ए इज ग्रेटर दॅन ई हा खरा निष्कर्ष झाला आणि हा याला तंतोतंत जुळते म्हणून फर्स्ट निष्कर्ष राईट आला. आता दुसरा निष्कर्ष ई आणि डी पर्यंत. कलरचे पेन याच्यासाठी वापरत आहो की तुम्हाला ते समजून आलं पाहिजे. या ठिकाणी ई आणि डी बघा. ई आणि डी कुठे आहे? हा ई आहे या ठिकाणी आणि डी आहे या ठिकाणी. आता बघा ई आणि डी. ई मी इथं लिहून घेतो, डी इथं लिहून घेतो. याच्यामध्ये चिन्ह कोणते आहे? हे लेस दॅन आहे, =, आणि ग्रेटर दॅन आहे. म्हणजे या ठिकाणी टक्कर झाली ना. म्हणजे ई आणि डीचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही म्हणून इथं कोणते चिन्ह देऊ ना तर ते रॉंगच ठरते. म्हणून इथं सेकंड कॉन्क्लुजन हे रॉंग येते. म्हणजे थर्ड ऑप्शनमध्ये फक्त आणि फक्त एकच निष्कर्ष सत्य दिसून येतो. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. चौथा प्रश्न घ्या. इट्स अ फोर्थ क्वेश्चन. सर्व प्रश्न योग्यरित्या मी तुम्हाला समजावून देत आहो, त्याचा फायदा तुम्ही घ्या. येस. आता चौथा प्रश्न. काय स्टेटमेंट आहे तर एवढं भलं मोठं स्टेटमेंट आहे. या ठिकाणी थोडंसं कॉम्प्लिकेशन काय दिसून येते माहीत आहे की याची एंडिंग एक्सनं झालेली आहे. इकडे कुठेच एंडिंग एक्सनं नाही झाली. पण काय करू शकतो आपण, यस आणि टीचा जर संबंध आपण लावला, ह्या यसचा आणि ह्या टीचा जर संबंध लावला म्हणजेच हे दोन स्टेटमेंट आपण जोडू शकतो. का नाही जोडू शकत आहे की नाही असा पण प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल. त्यासाठी आपल्याला
हा जो व्ही आहे आणि हा व्ही आहे याचं आपल्याला काय करावं लागेल, कंबाईन करावं लागेल. म्हणून मी काय करतो बघा, यस म्हणते की नाही, हा यस, यस आणि हा व्ही हा आधी लिहून घेतो असा उलटा. यस, आता याचं चिन्ह बदल होईल, स्मॉलर दॅन इज इक्वल टू आहे तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू झाला, नंतर व्ही टाकला, झालं. आता हा व्ही इथे अटॅचमेंट झाला, मग याला कॅन्सल केलं तर हा पुन्हा असा प्रवास होईल, इज इक्वल टू टी झाला, झालं. आता ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं यस आणि टी जुळलं ना, यस आणि टी, तर ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि इज इक्वल टू चिन्ह आहे. याच्यातलं इज इक्वल टू चिन्हाला काही महत्त्व राहणार नाही, कारण की या ठिकाणी ग्रेटर दॅन नाही आहे म्हणून महत्त्व झालेलं आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टूला. म्हणून एस इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. अगदी राईट आहे पहिला निष्कर्ष. चौथ्यामध्ये पहिला निष्कर्ष अगदीच राईट आहे. आता दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ आपण. एक्स आणि एचचा विचार करू. एक्स इथे आहे, एच इथे आहे. बघा, एक्स सोबत यू आहे, एच सोबत यू आहे, म्हणून आपण एवढ्याचा विचार तिकडे करून एक दुसरं पण स्टेटमेंट आपण तयार करू शकतो एवढ्या जागेवर. बघा, आपण काय करणार, ओके, याला उलटं लिहिणार, एच यूला आपण काय करणार, यू पासून सुरुवात करू, त्याच्यानंतर ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन एच करू. एच घेतल्यानंतर हां, यू पासून यू कनेक्ट करावं लागते आपल्याला, म्हणजे आपल्याला याला सरळ घ्यावं लागेल. एक्स आणि एच आहे ना, थांबा एक मिनिट, एक्स आणि एच, ठीक आहे. एवढाच भाग आपण जर घेतला तर एक्स आणि एचचा संबंध लागतो. कसा लागतो बघा, एच लिहून घेतला, नंतर याला सरळच घेऊन घेऊ, ग्रेटर दॅन यू, हा यू नंतर हा यू घेतला तर असं येणार आहे. मग यू इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स झालं. म्हणजे हे दोन आपण कनेक्ट असे करून घेतलेले आहे, एक्सपासून तर एचपासून तर एक्सपर्यंत. आता बघा, एचपासून तर एक्सपर्यंत कोणते चिन्ह आलेले यामध्ये, ग्रेटर दॅन आलं आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू आलं. जर ग्रेटर दॅन जर आलं असेल तर ग्रेटर दॅन इज इक्वल टूला काही महत्त्व राहत नाही, ग्रेटर दॅनला असते. एच इज ग्रेटर दॅन एक्स. आता एक्स आणि एच आणि एच आणि एक्स हे उलट सुलट दिसते, म्हणून कुठला तरी एक एचला काय करायचं आपण, तर राईट करून घ्यायचा, कुठला तरी एक हे करून घ्यायचं. आता बघा कसं हे करणार, तर याला आपण उलटं करू शकतो किंवा इथे उलटं करू शकतो. इथंच आपण उलटं करू केव्हा, एच इज हे काय होणार आहे, ग्रेटर दॅन एक्स होणार आहे, बरोबर की नाही. एचपासून सुरुवात केली तर असं रिव्हर्स गेलो तर हे दुसरी बाजू आपण तयार केली, मग दुसऱ्या बाजूनुसार हे दोन अगदी राईट दिसून येतात, म्हणून दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी राईट आहे. दोन्ही फर्स्ट अँड सेकंड सत्य आहे, बोथ वन अँड सेकंड आर ट्रू. फिफ्थ ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्रांनो. ओके, आता घेऊया आपण पाचवा प्रश्न. डायरेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसूनच येते आणि हे तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये जे सांगितलं तुम्ही तेच आहे. आता हा आहे पाचवा प्रश्न, याला सुद्धा आपल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करून घेऊ. या ठिकाणी बघा, दोन स्टेटमेंट दिलेले आहे, आपल्याला त्याला अटॅच करायचे आहे आणि अटॅच आपण करू शकतो. यल पासून तर हा एम आहे आणि इथं एंडिंग एमनं चाललेलं आहे, म्हणून पहिला काय करायचा, यल इज लेस दॅन ओ इज लेस दॅन एम. पहिला स्टेटमेंट आपण जैसे ते लिहून घेतला, नंतर एम आणि एम आहे म्हणून याला कट करायचा आणि असं रिव्हर्स यायचं. रिव्हर्स येत असताना चिन्हाचा बदल करायचा. आता इथं ग्रेटर दॅन आहे तर इथं स्मॉलर दॅन केला, पी लिहून घेतला. इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे तर इथं स्मॉलर दॅन इज इक्वल टू काय लिहिला, एन लिहिला. नंतर ग्रेटर दॅन क्यू आहे तर स्मॉलर दॅन या ठिकाणी काय केला आपण, क्यू घेतला. हे झालं आपल्याला रिअल स्टेटमेंट. आता हे रिअल स्टेटमेंट झाल्यानंतर आता जाऊया आपण निष्कर्षाकडे. पी आणि एल आहे, पी पासून तर एलपर्यंत आपल्याला असा विचार करावा लागेल, पी एल. हां, तर आता इथे एल पी दिसून येते, ठीक आहे, आपण याला एल पी करून टाकू. कसं होतं एल पी याचं आलं, तर यल असं उलटं केलं तर ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन करू, ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन पी, हा झाला. ओके, तर आता एल पीचं आपण हे घेऊ शकतो, यल पासून पीपर्यंत कोणकोणती चिन्ह आहे, स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन, हे बघा तिन्ही चिन्ह हेच आहे, म्हणजे एल इज स्मॉलर दॅन पी म्हणू शकतो, कारण की तिन्ही चिन्ह लेस दॅनचे आहे म्हणून लेस दॅनला जास्त महत्त्व आहे की नाही. हे रिपिटेशन आहे म्हणून कॅन्सल केलं. एल पी, एल पी या ठिकाणी आहे आणि इथं सुद्धा एल पीच आहे, एल पी इज लेस दॅन एल पी, एल इज लेस दॅन पी, एल इज लेस दॅन पी, म्हणजे पहिला निष्कर्ष या ठिकाणी राईट निघाला.
आता यम आणि एनच्या संदर्भात आपण घेऊया यम एन. या ठिकाणी बघा यम एन, हा यम आणि एन लक्षात आलं. यम आणि एन वरच्या साईडला लिहितो म्हणजे समजून येणार. यम आणि एनच्या मध्ये दोन चिन्ह आहे, लेस दॅन आणि लेस दॅन इज इक्वल टू. लेस दॅन आणि लेस दॅन इज इक्वल टू जर एकत्रित आलं तर ह्या लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं नाही, त्याला कट करायचं, हे म्हणायचं यम इज लेस दॅन एन. हा झाला खरा निष्कर्ष. हा काय झाला खरा निष्कर्ष. बघूया या ठिकाणी. या ठिकाणी मला तर या ठिकाणी रॉंग दिसून येते. काय दिसून येत आहे तर या ठिकाणी रॉंग दिसून येत आहे. यम इज लेस दॅन एन आहे, इथं यमनंच सुरुवात झाली, तर यम इज ग्रेटर दॅन म्हणते, इथं लेस दॅन म्हणते, इथं ग्रेटर दॅन. हा खरा निष्कर्ष आहे. हा काय खरा आहे. हात मात्र मग खोटा होईल ना, म्हणजेच असत्य होईल की नाही, चुकीचा होईल. म्हणून या ठिकाणी इथं आला रॉंग. फक्त एकच निष्कर्ष सत्य आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. चला 6वा प्रश्न घेऊया. 6व्या प्रश्नामध्ये स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे, आपल्याला फक्त त्याला अटॅच करायचं आहे. कसं अटॅच करणार. एक्स यू व्ही टी, यू पासून सुरुवात झाली. आपण काय करायचं, इथं 3 स्टेटमेंट आहे, त्या 3 स्टेटमेंटला अटॅचमेंट अशी करायची निष्कर्षानुसार. एक्स आणि एच आहे, एक्स आणि एच या ठिकाणी आहे, एक्स इथं आहे आणि एच या ठिकाणी. परंतु इथून इथपर्यंत जर जातो म्हटलो आपण तर हा व्ही आणि ह्या एच मधला व्ही याचं काय होतं कंबाईन होऊ शकतं. मग हा निष्कर्ष आपण ठरवू शकतो की राईट आहे की रॉंग आहे म्हणून. करूया का. येस करूया. आता बघा एक्स झाला, या निष्कर्षानुसार आपण त्याची सेटिंग केली. एक्स इज लेस दॅन इज इक्वल टू यू इज लेस दॅन व्ही. आता हा व्ही आहे आणि हा व्ही आहे, याला कट करू. कट केल्यानंतर इकडून इकडे जावं लागेल ना एचकडे, म्हणून ग्रेटर दॅनचं होणार आहे स्मॉलर दॅन एच झाला. एवढा आपण स्टेटमेंट तयार केला, खरं विधान तयार केलं. या खऱ्या विधानामध्ये आपल्याला शोधायचं आहे हा निष्कर्ष राईट आहे का. म्हणून आपण काय करणार, एक्स पासून तर एचपर्यंत गेल्यानंतर चिन्ह कोणकोणते आहे, लेस दॅन इज इक्वल टू, लेस दॅन आणि लेस दॅन. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे ह्या लेस दॅनसोबत जर लेस दॅन इज इक्वल टू असला तर याला महत्त्व राहत नाही, हा रिपीट आहे म्हणून एक कॅन्सल केला, म्हणून एक्स इज लेस दॅन एच येते. एक्स इज लेस दॅन एच म्हणजे या ठिकाणी हा खरा निष्कर्ष आहे आणि इथं हा राईट येतो, तंतोतंत जुळला म्हणून. नेक्स्ट टी आणि एसचा कसा विचार करणार, टी आणि एसचा. ठीक आहे वेट. टी आणि एसचा आता आपण त्या ठिकाणी सुद्धा विचार करू. टी आणि एस तरी इथं नाही, पण पुन्हा जर आपण या ठिकाणी गेलो तर टी आणि एस आपल्याला दिसून येते. या ठिकाणी टी आहे, या ठिकाणी एस आहे. बघा यू सोबत एस आहे, म्हणजेच आपण या टी पासून तर यू पर्यंतचा एवढा भाग रिव्हर्सला सुरुवातीला घेऊ शकतो, कारण की टी पासून सुरुवात आहे इथून. याला असा उलटा घ्यायचा, म्हणजे बघा खरं स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी टी. आता उलटं चाललो आपण, ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन व्ही, स्मॉलर दॅनचं ग्रेटर दॅन यू. मग पुन्हा आपण इकडून इकडे आलो, ह्या यूला याला कट केलं आणि लेस दॅनचं लेस दॅनच ठेवलं आणि एस इथं टाकलं. आता आपल्याला काय विचारलं, टी आणि एस विचारलं. टी पासून एसपर्यंत येत असताना स्मॉलर दॅन ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन म्हणजे या ठिकाणी टक्कर झाली, म्हणून टी आणि एसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. टी आणि एसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी रॉंग ठरते. 6चं फक्त एक सत्य असं आपण म्हणू शकतो, म्हणून या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आपण राईट दिलेलं आहे. 6च येतं एक. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न बघा. या ठिकाणी 7वा प्रश्न विधाने आहे. आता एक सलगच विधान आहे, काही टेन्शनच घेण्याची गरज नाही दिसत मला. पी आणि टी बघायचं, हा पी आणि टीच्या संदर्भात. आता टी आणि पी जरी निघाला, टीपासून सुरुवात पीने एंडिंग आहे, इथं निष्कर्षाला आपल्याला उलटं करता येते. या ठिकाणी चिन्ह कोणकोणते आलेले आहे, लेस दॅन आणि इज इक्वल टू. लेस दॅनसोबत इज इक्वल टू आला त्याला महत्त्व राहत नाही, लेस दॅनचं कंबाईन होऊन जाईल, म्हणजे एक खटून टाकू. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो टी इज लेस दॅन पी. टी इज लेस दॅन पी आलेला आहे आपल्याला खरा निष्कर्ष. काय आलेला आहे, खरा निष्कर्ष आलेला आहे. या ठिकाणी पी पासून तर टी पर्यंत याला आपल्याला सरळ करून बघू ना. टी
असा. ग्रेटर दॅनचा स्मॉलर दॅन पी म्हणू शकतो. टी आणि पी अगदी तंतोतंत जुळला म्हणून फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आलेला आहे. फर्स्ट ऑप्शन नाही, फर्स्ट विधान राईट आलेलं आहे. आता ए आणि ओचा विचार करू. ए आणि ओ बघा, ए पासून तो ओपर्यंत म्हणजे इथं सुद्धा तसंच आहे. आपण याला ओ पासून तर ए पर्यंत आपण घेऊ. ओ पासून तर ए पर्यंत कोणकोणती चिन्ह आहे? इज इक्वल टू ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू एवढे चिन्ह आहे. मात्र या चिन्हांमध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे तर हा ग्रेटर दॅन. एक केरी चिन्ह घ्यायला लागते ना, म्हणून ओ इज ग्रेटर दॅन ए असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. ओ इज ग्रेटर दॅन ए, इथं तर ए इज लेस दॅन ओ आहे. याला आपल्याला कन्वर्ट करता येते ना. कसं की ओ घेतला, लेस दॅनचा ग्रेटर दॅन करायचा आणि ए घ्यायचा. आता हे दोन्ही मॅच झालेले आहे म्हणून दुसरासुद्धा निष्कर्ष या ठिकाणी राईट ठरतो. म्हणून दोन्ही निष्कर्ष अनुसरले जातात. बोथ कॉन्क्लुजन आर फॉलोज. म्हणून या ठिकाणी 7चं 3 आन्सर येते. लक्षात आलं? 7चं 3 आन्सर आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये काय आहे? या ठिकाणी एक विधान, या ठिकाणी दुसरं विधान, या ठिकाणी तिसरं विधान. आता अशा वेळेस जायचं निष्कर्षावर ए आणि आरवर. थोडासा विचार करायचा ए आणि आरचा. म्हणजे हे जे दोन आहे याला आपण करू शकतो. बघा, ए आणि आर. आर या ठिकाणी आहे, आर सोबत फक्त वाय आहे. आर सोबत फक्त वाय दिसून येते. वाय कुठेच नाही. आता हे बघा, इकडे पण वाय नाही, इकडे पण वाय नाही. मुळात आर पण दोन ठिकाणी नाही. याचा अर्थ असा की आर आणि वायचा संबंध कोणासोबत आलेला नाही आहे या ठिकाणी. कोणासोबत नाही. आरचा तरी यायला पाहिजे होता, इकडे पण आर नाही, इकडे पण आर नाही. वायचा तरी यायला पाहिजे होता, इकडे पण वाय नाही, इकडे पण वाय नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो की आता बघा, त्यांनी काय केलं, ए आर आपल्याला विचारलेलं आहे. हा ए आणि आर, हा ए आणि आरचा अटॅचमेंट करायला गेला आपल्याला. अटॅच जर करायला गेलो तर आर सोबत वाय आहे आणि वाय कुठेच नाही, इकडे नाही, इकडे नाही. म्हणजेच आर ए आणि आरचा, ए आणि आरचा कुठलाच संबंध या ठिकाणी प्रस्तावित होताना मला दिसून नाही राहिला. कुठलाच संबंध नाही. सो या ठिकाणी आलं रॉंग. आता डी इज ग्रेटर दॅन एम, कुठलाच संबंध प्रस्थापित झाला नाही. लक्षात घ्या, कारण की आर वायचा इकडे कुठेच अटॅचमेंट होत नाही ना. आर पण इकडे नाही आहे, वाय पण इकडे नाही आहे. दुसरं आहे डी इज ग्रेटर दॅन एम. आता डी आणि एमच्या संदर्भात आपण हे करू. डी इथे आहे आणि एम मात्र इथे आहे. डी सोबत एन आणि टी आहे, याच्यात इथे आहे. म्हणजेच एवढा भाग जर आपण घेतला आणि एवढा भाग जर घेतला तर आपण अटॅच करू शकतो डी आणि एमला. कसं करणार अटॅच? याला डी पासून तर टी पर्यंत जाऊ. डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एन इज इक्वल टू टी. आता टी पासून सरळ आपण इकडे येऊ, म्हणजेच आपल्याला एम सापडून देईन इथपर्यंत. आता हा टी इथं घेतला तर सरळच यायचा आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन येणार. ए घेतला आणि इज इक्वल टू एम घेतला. डी पासून तर एमपर्यंत आपण असं अटॅचमेंट करून घेतलं. आता डी आणि एम जर घेतला तर याच्या मधोमध कोणकोणती चिन्ह आले? ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टू. म्हणजेच डी आणि एमच्या मध्ये कोणत्या चिन्हाला व्हॅल्युएशन आहे या ठिकाणी? बरोबरच्या याला तर नसतेच, याला पण नाही आहे, याला व्हॅल्युएशन आहे. म्हणून डी इज ग्रेटर दॅन एम आपण या ठिकाणी राईट म्हणू शकतो. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त दुसरा निष्कर्ष खरा ठरतो. दुसरा निष्कर्ष या ठिकाणी खरा आहे म्हणून आपण सेकंड ऑप्शन राईट घेऊया. फक्त निष्कर्ष सेकंड अनुसरला जातो. पद्धतशीर लक्षात घ्या. 9 या ठिकाणी विधान आहे आणि निष्कर्ष काय आहे बघा. या ठिकाणी 2 विधानं देण्यात आलेले आहेत, त्याला आपल्याला अटॅच करावं लागेल. कशानुसार आणि कशासाठी? तर खालचा जो निष्कर्ष आहे तो आधी लक्षात घ्या. व्ही आणि एफ दिसून येते. व्ही पासून तर एफ पर्यंत या ठिकाणी व्ही आहे आणि इथून व्ही पासून सुरुवात झाली ती एच करू शकतो आपण, आहे की नाही? लक्षात घ्या. व्ही आणि एफ म्हणजे फक्त इथेच आहे, सेकंड याच्यामध्ये सापडला आपल्याला व्ही आणि एफ. व्ही आणि एफच्या मध्ये कोणकोणती चिन्ह आहे? इज इक्वल टू, ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन. म्हणजे व्ही आणि एफच्या मध्ये याला तर महत्त्व राहणार नाही, याची रिपिटेशन आहे. म्हणजे असं आपण करू, व्ही इज ग्रेटर दॅन एफ म्हणायचं. व्ही इज ग्रेटर दॅन एफ म्हणायचं. बरोबर आहे या ठिकाणी.
पहिलं कॉन्क्लुजन आपलं राईट आलं. आता टी आणि एचचा विचार आहे. आता टी आणि एचचा विचार करत असताना आपल्याला दोन निष्कर्ष, आपले दोन स्टेटमेंट एकत्र करावं लागेल आणि ते क्रमप्राप्त आहेच. कसं करणार आपण? इथं सुरुवात कशाने झाली? एचनं. याच्यावाली अर्ध्यात ते एंडिंग कशाने झाली? इथं व्हीनं झाली, इथं व्हीनं झाली. आपल्याला टी आणि एच पाहिजे. या सेकंड याच्यामध्ये एच आहे, म्हणून आपण काय करणार? या ठिकाणी टी इज ग्रेटर दॅन एन इज लेस दॅन व्ही. व्ही घेतल्यानंतर मग थेट ह्या व्हीवर आलो तर याला कट केलं, इज इक्वल टू एच झाला, इज इक्वल टू एच झाला ना. आपण पद्धतशीर त्याला घेतलंच. आता या ठिकाणी सरळ सरळ टी आणि एचमध्ये काय झाली तर इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह, इथं स्मॉलर दॅनचं आणि नंतर मग हे इज इक्वल टूचं, म्हणजे इथं टक्कर झाली. म्हणून टी आणि एचचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथं संबंधच नाही दिसत, मात्र इथं संबंध त्यांनी दाखवलेला आहे, म्हणून हे तर रॉंग. या ठिकाणी फक्त पहिला या ठिकाणी निष्कर्ष अनुसरला जातो, फक्त पहिला. दुसऱ्यामध्ये उलटसुलट चिन्ह आले की संबंध प्रस्थापित होत नाही असं म्हणायचं आहे की नाही. चला 10वा प्रश्न आपण घेऊया. या ठिकाणी निष्कर्ष या ठिकाणी आहे खाली, याला थोडीशी फोल्ट मारतो म्हणजेच थोडंसं आपल्या लक्षात येईल. येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब कराच अशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर ही गोष्ट तुम्हाला करावीच लागेल, कारण की माझं जे चॅनल आहे हे रिअली IBPS पॅटर्ननुसार शिकवते आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ IBPS पॅटर्ननुसार टेटसाठी व्हॅलिड ठरेल असंच मी शिकवत असतो. या ठिकाणी बघा 10वा प्रश्न त्या आपल्याला दिलेला आहे. आपल्याला विधान आणि निष्कर्ष याची सांगड घालायची. या ठिकाणी 3 असे 1, 2 आणि 3 स्टेटमेंट दिले, त्याला एकत्र आपल्याला करायचं आहे ह्या निष्कर्षानुसार. बी आणि जेचा विचार करू. बी इथे आहे आणि जे इथे आहे की नाही. पुन्हा बी इथे पण आहे, म्हणून आपल्याला याला अटॅच करणे क्रमप्राप्त आहे. तिघांना एकत्रित करूया का? हो, बिलकुल तिघांना एकत्रित आपल्याला करता येतं. कसं करणार? एक्स इथून इथपर्यंत आपण बीपर्यंत जाऊ सरळ, नंतर इथं जाऊ, असं उलटं येऊ, असं उलटं येऊ. म्हणजे एक्स आपण घेतला हा लेस दॅन ए, लेस दॅन इज इक्वल टू एच, लेस दॅन इज इक्वल टू बी. आता बीपासून थेट ह्या बीवर गेलो तर आपल्याला असं जावं लागेल, तर चिन्ह बदल होईल. इथं चिन्ह बदल झाला, थोडासा वेगळा कलर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येते चिन्ह बदल. लेस दॅन इज इक्वल टू आहे, तर या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू करावं लागेल के. केपासून या केला अटॅचमेंट आहे तर इथं जेपर्यंत आपण जाऊ शकतो, म्हणजे इज इक्वल टू जे. आता हे स्टेटमेंट आहे, याच्यावर तुम्ही कशाचा विचार करा तुम्हाला काढता येते. आता त्यांनी आपल्याला विचारलं काय ते बघा. बी आणि जेचं हे घेतलेलं आहे, ह्या बीपासून तर जेचाच विचार करायचा आहे. बीपासून जेचा विचार केला तर बी आणि जे तर या ठिकाणी 2 चिन्ह आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू, याला महत्त्व राहणार नाही, म्हणून बी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू जे आपण म्हणू शकतो. हा झाला खरा निष्कर्ष आणि तो तंतोतंत याला जोडलेला आहे, म्हणून 10चा फर्स्ट ऑप्शन हे पहिला निष्कर्ष हा खरा ठरला. आता एक्स आणि केच्या संदर्भात एक्स आणि के, आता थोडंसं वरच्या साईडला आपण बघूया. एक्स आणि के इथे बघा, एक्सपासून तर केपर्यंत म्हणजे एवढा भाग, या भागाला आपण कसं करणार? एक्स आणि के, एक्स आपण लिहून घेतला या ठिकाणी आणि इथं के पण लिहून घेतला. याच्यामध्ये चिन्ह कोणते आले? ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, स्मॉलर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू, आणि इथे मात्र हे चिन्ह आलं. म्हणजे या ठिकाणी काही का होईना काय झाले, टक्कर झाली, म्हणून एक्स आणि केचा कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही. इथं तर संबंध दाखवलेला आहे, म्हणून हे काय झालं तर रॉंग झालं. कोणताच संबंध नाही होत. अशी टक्कर आलं की सोडूनच द्यायचं, त्याला कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही असंच म्हणायचं आहे. आता या ठिकाणी फक्त आणि फक्त पहिलाच निष्कर्ष अनुसरला जाते, म्हणून 10चं ॲन्सर काय येते? 1 येते. 10चं ॲन्सर काय येते? 1 येते. चला 11वा प्रश्न आपण घेऊया. 11वा प्रश्न तुम्हाला 25 प्रश्न सॉल्व करायचे आहे. तुम्ही काय करायचं, ती टेस्ट सॉल्व करा आणि माझ्याला व्हिडिओ हा पॉज करत करत बघा, कारण की VVIMP हा व्हिडिओ आहे. पूर्ण 25 प्रश्न सोडवून देणे म्हणजेच काही जोक नसते आणि ते मी करत आहो. आता या ठिकाणी सरळ आपल्याला निष्कर्ष काय विचारला? VR विचारलेला आहे. व्ही आणि आर कुठे आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला 2 स्टेटमेंट आहेत ते अटॅच होतात का? होतात अटॅच.
हे बघा एच वाली एंडिंग आणि एच वाली एंडिंग आहे, म्हणजे इकडे रिव्हर्स आपण येऊ शकतो असं. पी इज ग्रेटर दॅन क्यू इज इक्वल टू आर, ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस. आता एंडिंगला एस आहे म्हणजेच आता असं रिव्हर्स येणार, बरोबरचं चिन्ह दिलं, व्ही घेतला, व्ही नंतर मात्र लेस दॅन इज इक्वल टू आहे तर आपल्याला चिन्ह बदल करावं लागेल, ग्रेटर दॅन इज इक्वल टू. त्याच्यानंतर यू लिहून घ्यायचा आणि इथे सुद्धा ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे तर आपल्याला इथे लेस दॅन इज इक्वल टू टी घ्यावं लागेल. आता आपण दोन स्टेटमेंट एकत्रित करून घेतले म्हणजे हे मोठं खरं विधान झालं. आता काय विचारलं तर काही विचारू दे, आपल्याला उलटसुलट करून त्याचा आन्सर आणताच येते. पहिला काय व्ही आर आहे, व्ही कुठे आहे तर या ठिकाणी आहे, आर कुठे आहे तर या ठिकाणी आहे. आर व्ही जरी असेल तरी आपण आर व्ही करून घेऊ, व्ही आर म्हणा किंवा आर इज इक्वल टू व्ही म्हणा, दोन्ही सारखंच येतं ना. आता आरपासून तर व्हीपर्यंत ग्रेटर दॅन इज इक्वल टू या ठिकाणी दिसून येते. आर व्ही ग्रेटर दॅन इज इक्वल टू इज इक्वल टू आहे, याला कट केल्यानंतर आर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू व्ही आपण म्हणू शकतो. आणि याचे दोन पार्ट्स पडतात. पहिला पार्ट्स आहे आर इज ग्रेटर दॅन व्ही आणि दुसरा येतो आर इज इक्वल टू व्ही. हे दोन या ठिकाणी दोघांनाही जर निष्कर्षाला आपण जर असं कन्व्हर्ट केलं, इथं आर इज इक्वल टू व्ही म्हटलं आणि याला काय करणार मग आर इज असं झालं का ना, आर इज ग्रेटर दॅन व्ही म्हणू शकतो. व्ही इज लेस दॅन आर किंवा आर इज ग्रेटर दॅन व्ही म्हटलं तरी याच्यामध्ये काही फरक पडत नाही. व्ही इज इक्वल टू आर म्हणा किंवा आर इज इक्वल टू व्ही म्हणा, काहीच फरक पडत नाही. आता हे आणि हे जोडून बघा, हे दोन आणि हे दोन काय आहे ते बघा. हां, तर हे पहिलासुद्धा याच्यानुसार आपल्याला राईट दिसून येते आणि आर इज ग्रेटर दॅन व्ही म्हणजे याच्यानुसार हा सुद्धा निष्कर्ष आपल्याला राईट दिसून येते. पण आपल्याकडून एक चूक होत असते अशा वेळेस, स्टुडंट नेमका याच ठिकाणी चूक करतो आणि ती चूक मी तुमच्या निदर्शनास आणून देतो. ती कोणती आहे की त्याला दोन्ही निष्कर्ष राईट दिसले की तो काय म्हणतो की दोन्ही निष्कर्ष खरे आहेत. हो, दोन्ही निष्कर्ष खरे आहेत, परंतु एक तर हा खरा आहे नाही तर हा खरा आहे असं येतं. एक तर नाही तर म्हणजे किंवाचा या ठिकाणी उल्लेख येतो, किंवा हा नाही तर हा, एक नाही तर दोन, आयदर ऑर ज्या ठिकाणी असेल ते आन्सर मारायचं. दोन्ही राईट आहे असं आन्सर मारायचं नाही. दोन्ही निष्कर्ष सत्य आहे. ज्यांनी 4 ऑप्शन मारलं त्याचं चुकलं आणि ज्यांचं 3 असेल त्यांचं राईट आलं. कळलं का रे? येस, कळलं हे. ओके. त्याच्यानंतर 12वा प्रश्न विधाने देण्यात आलेले आहे आणि निष्कर्ष बघा या ठिकाणी. हां, याला आपण आता डायरेक्टली 12वा प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण सॉल्व करून घेऊ. 12वा आहे. हां, या ठिकाणी बघा काय देण्यात आलेलं आहे की लक्षात घ्या, याची एंडिंग ईने आहे आणि याची स्टार्टिंग जीने आहे, परंतु जी इज इक्वल टू ई आहे. म्हणजे ई म्हणा किंवा जी म्हणा सारखंच आहे. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ना आपण एकदम सोप्या पद्धतीनं असं लावू शकतो. आर घेतला, लेस दॅन ओ, लेस दॅन इज इक्वल टू एल, लेस दॅन इज इक्वल टू ई. ई म्हणजेच जी. काय घेतलं आपण? ई म्हणजेच काय? जी. आता ईला ई जर कॅन्सल केला आपण असा तर आपण असं म्हणू शकतो, उलटं जर याला इथं केलं तर जी इज इक्वल टू ई म्हणा किंवा ई इज इक्वल टू जी म्हणा, दोन सारखंच आहे. आपण हे कट करून ई इज इक्वल टू जी घेतलं आणि याला ऑलरेडी असं इच्छे इथंच असं लक्षात घेतलं, असं आहे ना ते. म्हणजे हे जर खोडलं तर असं झालं ते. आता इथून असं चाललं आपल्याला इज इक्वल टू जी, सरळच यस पी, सरळ आहे म्हणजेच चिन्ह बदल करण्याची काही गरज नाही. आपण सरळ स्टेटमेंट करून घेतलं. आता आपण बघूया कोण राईट आहे काय रॉंग आहे निष्कर्षामध्ये. आर आणि एस बघा, आर या ठिकाणी आहे आणि एस या ठिकाणी. आर पासून तर एस पर्यंत चिन्ह किती येतं? लेस दॅन इज इक्वल टू, लेस दॅन इज इक्वल टू, इज इक्वल टू आणि इथं मात्र पलटी मारली ग्रेटर दॅन इज इक्वल टू. म्हणजेच या ठिकाणी पलटी मारलेल्या म्हणजेच कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. आर आणि एसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथं कोणताही दिला ना, कोणतं चिन्ह दिलं तरी ते रॉंगच ठरते. म्हणजे पहिलं निष्कर्ष हा रॉंग ठरतो. दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ. दुसरा निष्कर्ष काय म्हणतो बघा, ओ आणि जीच्या संदर्भात. ओ कुठे आहे तर इथे आहे आणि जी कुठे आहे इथे आहे. आता हे सरळ सरळ आलं, चिन्ह काय बदल करण्याची गरज नाही. ओ आणि जीच्या मध्ये कोणकोणती चिन्ह आहे? ग्रेटर दॅन इज इक्वल टू, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. आता लेस दॅन इज इक्वल टू, लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. लेस दॅन म्हणायचं. जर मित्रांनो लेस दॅनचं चिन्ह नसेल तर
व्हॅल्युएशन कोणाला द्यायचं? जर लेस दॅनचं चिन्ह नसेल हे तर लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं. जर लेस दॅनचं चिन्ह असेल तर याला महत्त्व नसते. हा नाही या ठिकाणी म्हणजे याला महत्त्व आहे. म्हणजेच हे कॅन्सल झालं, हे रिपीट आहे म्हणून हे कॅन्सल झालं. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो? खऱ्या निष्कर्षामध्ये काय म्हणू शकतो की ओ इज लेस दॅन इज इक्वल टू जी. ओ इज लेस दॅन इज इक्वल टू जी तंतोतंत या ठिकाणी जुळलेला आहे. हा खरा निष्कर्ष म्हणजेच हा खरा आहे. सेकंड निष्कर्ष खरा ठरतो. फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे म्हणून 12चं ॲन्सर येते मित्रा 2. 12चं ॲन्सर काय येते? 2 येते. येस, बरोबर आहे. चला पुढे जाऊया. 13वा प्रश्न. 13व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी एंडिंग कशाने झाली? एलने आणि स्टार्टिंग एलने झाली. म्हणजे खूपच सोपं आहे हे. असं जोडू शकतो डायरेक्ट. हे बघा, असं जोडलं म्हणजे याला नष्ट जर केलं तर हे स्टेटमेंट तयार झालं डायरेक्ट. असं झालं की नाही? ते मी असं लिहून घेतो. एफ लेस दॅन एच लेस दॅन इज इक्वल टू एल लेस दॅन जे लेस दॅन इज इक्वल टू एस लेस दॅन ए. असं आपल्याला ते स्टेटमेंट तयार झालं. आता कॉन्क्लुजननुसार काय येतं? यस आणि एफचा आपल्याला विचार करावा लागेल. यस आणि एफचा विचार करत असताना आपण यस पासून तर कुठपर्यंत? एफपर्यंत, ह्या एफपर्यंत असा विचार करू. आता इथं एफ आहे आणि इथं यस आहे. कोणकोणती चिन्ह आले? असं आला, असं आला, लेस दॅन आला, लेस दॅन इज इक्वल टू आला. आता एफ आणि यसच्या मध्ये जर लेस दॅनचं चिन्ह आहे, लेस दॅन इज इक्वल टू चिन्ह आहे, या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये श्रेष्ठत्व कशाला आहे? या लेस दॅनला. हे कॅन्सल, हे कॅन्सल आणि हे रिपीट आहे म्हणून हे कॅन्सल. तर असं येते. खरा निष्कर्ष ठरतो एफ इज लेस दॅन एस. मात्र याला आपण उलटं करून घेऊ किंवा यालाही उलटं करता येते निष्कर्षाला. निष्कर्षाला जर याच्यानुसार जर आपण जर पकडतो म्हटलं तर एफ इज असं उलटं करावं लागेल, ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन करावं लागेल आणि यस म्हणावं लागेल. जुळलं का? 100% जुळलं. म्हणजे पहिला निष्कर्ष या ठिकाणी 13व्या प्रश्नामधला राईट येतं. आता ए आणि एचचा विचार करू. ए आणि एच बघा ना, ए पासून तर एचपर्यंत. इथे सुद्धा तसं त्यांनी एच पासून ते एपर्यंत दिलेलं आहे. घेऊया ए पासून एच पासून ते एपर्यंत. कोणकोणते चिन्ह आले? ग्रेटर दॅन इज इक्वल टू, लेस दॅन इज इक्वल टू आला, लेस दॅन आलेला आहे, लेस दॅन इज इक्वल टू आला आणि लेस दॅन आलेला आहे. इथे सुद्धा सेम टू सेम हेच लागू पडते, आहे की नाही? तर या ठिकाणी याला महत्त्व नाही, याला महत्त्व नाही, फक्त लेस दॅनला महत्त्व आहे. कारण की लेस दॅन इज इक्वल टू पेक्षा लेस दॅनला महत्त्व असते. हे 2 रिपीट आहे म्हणून याला कॅन्सल केलं. म्हणजे फायनली काय आलं? एच इज लेस दॅन ए आलेला आहे. एच इज लेस दॅन ए. आता याच्यासारखं याला आपण काय करू? कन्वर्ट करून घेऊ. एच इकडून इकडे जावं लागेल ना एचसाठी. लेस दॅन आहे तर इथं ग्रेटर दॅन करावं लागेल उलटा आणि ए करावं लागेल. या दोघांमध्ये भिन्नता दिसून येते. म्हणजेच सेकंड जो निष्कर्ष आहे तो रॉंग ठरतो. कारण की हा खरा निष्कर्ष आहे ना, खऱ्या निष्कर्षाशी कंपॅरिझन केल्यानंतर हा रॉंग ठरला. म्हणजे सेकंड निष्कर्ष या ठिकाणी रॉंग आहे. 13 मधलं एकच ॲन्सर राईट आहे. काय आलं? फक्त पहिलाच निष्कर्ष सत्य आहे. ओनली कॉन्क्लुजन फर्स्ट इज ट्रू. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन. 14वा प्रश्न आपण घेणार आहोत. 14वा प्रश्न आणि हा 14वा प्रश्न आहे. ठीक आहे, ओके. विधाने आपल्याला देण्यात आलेले आणि सलग विधान देण्यात आलेलं. आपल्याला काही टेन्शनच नाही या ठिकाणी. काही जोडण्याची गरजच नाही असं जर दिलं तर मग आपण काय करणार की जे आणि क्यूचा विचार करू. जे आणि क्यू कुठे आहे? जे आणि क्यूच्या संदर्भात. इथं जे आहे, इकडे क्यू आहे. कोणकोणते चिन्ह आले? ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला, ग्रेटर दॅन आला आणि ग्रेटर दॅन आला. ग्रेटर दॅन सोबत ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला तर याला हटाव म्हणत असतो आपण, कारण की याला महत्त्व राहत नाही, ग्रेटर दॅनलाच आहे. हे 2 सिमिलर आहे म्हणून एक कॅन्सल करून टाकला. जे इज ग्रेटर दॅन क्यू झाला. जे इज ग्रेटर दॅन क्यू डायरेक्ट तंतोतंत जुळलाच या ठिकाणी झाला. आता दुसरा जो आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने आपण क्यू आणि आरचा बघू. क्यू पासून तर आरपर्यंत म्हणजे हा एवढा बघा, क्यू आणि आर. क्यू आणि आर सरळच आहे, क्यू आर म्हणजे उलटसुलट करण्याची काही गरजच नाही या ठिकाणी. बरोबरचं चिन्ह आलेलं आहे आणि लेस दॅनचं चिन्ह आलेलं आहे. बरोबरच्या चिन्हाला काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणजेच या ठिकाणी खरा निष्कर्ष काय झाला? क्यू इज लेस दॅन आर. क्यू इज लेस दॅन आर. ओके, क्यू इज लेस दॅन आर. जैसे ते तंतोतंत या ठिकाणी जुळलं. म्हणजे दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी राईट आले. दोन्ही निष्कर्ष. किंवा नाही म्हणायचं कधी याला, तर दोन्ही निष्कर्ष सत्य आहे.
म्हणून 4थं ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 14वा असा प्रश्न आहे की त्याचवेळेला दोन्ही निष्कर्ष खरे ठरलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 राईट येते. 14चं 4. 15वा क्वेश्चन बघूया. येस, विधाने काय तर सलगच विधान आहे, आपलं काही टेन्शनच नाही त्याच्यात काढण्याच्या संदर्भात, लगेच आपण काढू शकतो लगेच. हां, आता यम आणि एक्स बघू. या ठिकाणी यम आणि एक्स आहे. यम पासून तर एक्स पर्यंत कोणकोणती चिन्ह आलेले आहे? ग्रेटर दॅन इज इक्वल टू, ग्रेटर दॅन इज इक्वल टू, इथं इज इक्वल टू आणि इथं ग्रेटर दॅन. आता ग्रेटर दॅन इज इक्वल टू जर आलेला असेल तर ग्रेटर दॅन सोबत जर इज इक्वल टू आला तर तोही मरून जातो, ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला तरी तो निघून जातो. म्हणजेच आपल्याला खरा निष्कर्ष काय झाला, यम इज ग्रेटर दॅन एक्स. खरा निष्कर्ष झाला. या निष्कर्षाशी कंपॅरिझन केलं तर राईट दिसून येते. 15 मधला एक. दुसरे याच्याकडे जाऊया आपण, सेकंड याच्याकडे. आता बघा, यन आणि यस आहे. यन कुठे आहे? या ठिकाणी यन आहे आणि यस इथं आहे. हाय सरळ आहे, हाय सरळ आहे. यन पासून तर यसपर्यंत जात असताना इज इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे आणि इथं ग्रेटर दॅन आहे. इथं टक्कर झाली. टक्कर जर झाली तर यन आणि यसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही मित्र. मग काही कधी उद्या नाही, या ठिकाणी रॉंगच म्हणायचं, रॉंगच म्हणा, कुठलाही संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त पहिलाच निष्कर्ष राईट येतो. फर्स्ट ऑप्शनमध्ये तसं नाही आहे. झालं. सेकंडमध्ये 2 सत्य आहे म्हणते, तिथं असत्य दिसू राहिलं. दोन्ही सत्य आहे, इथं 2 सत्य नाहीच आहे. हां, काहीही सत्य नाही असं होणार नाही, फर्स्ट सत्य. म्हणून ऑप्शन आणखी आपल्याला मॅच करून बघावं लागेल. तर या ठिकाणी दिसून येते फक्त एक सत्य आहे, म्हणून 15चं 4 आन्सर येते. येस. चला 16वा प्रश्न आपण घेऊया. विधाने देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी मात्र 2 स्टेटमेंट आहे, पण सोपे स्टेटमेंट आहे. याची एंडिंग एपनं झालेली आहे, याची एंडिंग एपनं झालेलं आहे. आता आपण असं रिव्हर्स येऊ शकतो याला कट करून. म्हणजे आपण काय म्हणणार, डी इज, याला जैसे ते घेऊ, ई लेस दॅन इज इक्वल टू एफ. आता एफपासून एफपर्यंत इथं बाजी मारल्यानंतर असं आपण इकडे गेलो तर ग्रेटर दॅनचं आपल्याला लेस दॅन म्हणावं लागेल आय, ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं लेस दॅन इज इक्वल टू एच म्हणावं लागेल आणि ग्रेटर दॅनचं लेस दॅन जी म्हणावं लागेल. म्हणजे हे आपण जोडलं, हे जोडणेच खरं कौशल्य. हे जोडलं की आलं आपलं ॲन्सर. विदिन सम सेकंडमध्ये आपण त्याचं ॲन्सर काढू शकतो. ई पासून तर एचपर्यंत एवढाच विचार करायचा. ई पासून तर एचपर्यंत किती चिन्ह आहे? लेस दॅन इज इक्वल टू चिन्ह आहे, लेस दॅनचं आहे, लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह, हे 3च चिन्ह आले की नाही. म्हणून या लेस दॅनसोबत लेस दॅन इज इक्वल टूचे चिन्ह जर आले तर ते मरून जातात. म्हणजेच ई इज लेस दॅन एच म्हणू शकतो. ई इज लेस दॅन एच आहे, इथं तर इज लेस दॅन इज इक्वल टू एच आहे. म्हणजेच हा खरा निष्कर्ष आहे. इथे हा मग चुकला. 16चं एक आन्सर येणारच नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष रॉंग ठरला. दुसऱ्या निष्कर्षाकडे आपण जाऊया. दुसरा निष्कर्ष आपल्याला काय दिसतोय ते लक्षात घ्या. दुसऱ्या निष्कर्षामध्ये या ठिकाणी तर एच आणि डीच्या संदर्भात, एच पासून तर डीचा आपण जर विचार केला तर डी पासून तर एच असा लिहून घेऊ. इथं कोणतं चिन्ह आहे? लेस दॅन. नंतरचं चिन्ह आहे लेस दॅन इज इक्वल टू, नंतर आहे लेस दॅन, नंतर आहे लेस दॅन इज इक्वल टू. आता याच्यामध्ये लेस दॅन सोबत लेस दॅन इज इक्वल टू जर आला तर हा मरून जातो आणि हे 2 सारखे असल्या कारणाने एक हटून टाकला. डी इज लेस दॅन एच आहे. डी इज लेस दॅन एच आहे, तर याला आपण उलटं करू कंपॅरिझन करण्यासाठी. याला बघा, याला आपण असं लिहू शकतो ना, डी इज, असं उलटं जाऊ ना आपण. ग्रेटर दॅन आहे तर स्मॉलर दॅन एच म्हणा लागेल. आता बघा जुळले तंतोतंत. डी इज लेस दॅन एच, डी इज लेस दॅन एच. म्हणजे सेकंड जो निष्कर्ष आहे या ठिकाणी राईट आला आहे मित्र. म्हणून दुसराच फक्त ट्रू दिसून येतो या ठिकाणी. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 16चं 2 आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 17वा प्रश्न. हे तुम्ही वाचून घ्यायचं. विधान मी या ठिकाणी दिलेले आहे. निष्कर्ष पहिला या ठिकाणी आहे आणि दुसरा निष्कर्ष याच्या खाली असेल. सो आपण याला अशा पद्धतीनं थोडीशी फोल्ट मारून घेतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यात जवळ तो दिसून येणार. ठीक आहे. चला बघा, आता आलं बरोबर. आता या ठिकाणी हे सलगतेनेच दिलेलं आहे, म्हणजे काही टेन्शनच नाही आपल्याला. यम आणि पीच्या संदर्भात जर विचार केला तर यम पासून तर पी पर्यंत कोणकोणते चिन्ह आले? कोणते चिन्ह आले? ग्रेटर दॅनचं आलं, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला आणि इज इक्वल टू आला. ग्रेटर दॅन सोबत कुठले चिन्ह येऊ द्या दुसरं तर ते मरून जातं. म्हणजेच या ठिकाणी काय दिसून येते, इकडे लिही तुम्ही, यम इज ग्रेटर दॅन पी झाला हा खरा निष्कर्ष.
आणि याचं कंपॅरिझन याच्याशी केलं तर राईट दिसून आला. म्हणजे फर्स्ट निष्कर्ष या ठिकाणी राईट आहे. ओ आणि आरचा आता विचार करूया आपण. ओ आणि आर या ठिकाणी ओ आणि आर आहे. ओ पासून तर आर पर्यंत कोणकोणती चिन्ह आले? इज इक्वल टूचं चिन्ह आलं, ग्रेटर दॅन लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आलं आणि लेस दॅन आलं. अशा वेळेस लेस दॅन सोबत लेस दॅन इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू आलं तर ते मरून जातात. म्हणजे काय झालं तर ओ इज लेस दॅन आर आहे. ओ इज लेस दॅन आर बिलकुल तंतोतंत या ठिकाणी जुळला. म्हणजे सेकंड निष्कर्ष या ठिकाणी राईट आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 राईट दिसून येते आपल्याला या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 राईट दिसून येते. दोन्ही निष्कर्ष काय आहे तर सत्य आहे. 17चं 4 आन्सर येते. चला 18वा प्रश्न आपण घेऊ. हे खूपच इम्पॉर्टंट आहे का.
आहे